असंच एक हे ऑर्डर करणार होते, चांगला सपोर्ट आहे. बॅगचं पण ऑर्डर करणार होते मी, पण तिला महागात चाललं होतं, मला 4000ला जात होतं. म्हणलं तुमचा बर्थडे मला 4000ला गेलो, माझं कसं होईल. अच्छा, बॅगला पण असतं का इथं? हे आहे, मी त्या दिवशी गाडीत बघितलं, मग मी कॅन्सल केलं ते. भेटलं. नाही तर माझ्या कार्टमध्ये होतं ते. गुड आफ्टरनून गाईज. 2 वाजलेत. आम्ही एका कामानिमित्त बाहेर चाललोय. येस. तर कामं येत असतात अशी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काम आहे. लाईफच अशी असते की सगळ्या गोष्टी शेअर नाही करू शकत. आता विवान आजारी आहे तर कंटेंट नाही मिळत, मग म्हटलं चला आम्ही गप्पा मारतो. प्रियांका आणि मी थोड्याशा गप्पा, टेक्निकल गप्पा मारणार आहे आज. IT मध्ये आम्ही दोघं, तर ITच्या रिलेटेड काय दहशतीचं वातावरण आहे सगळीकडं. आणि काल आम्ही सगळे गेलो होतो ना तिथं पण सगळे ITतले लोक होते, मग तेच डिस्कशन चाललं होतं कसं काय. म्हटलं चला आज मी आणि प्रियांका गप्पा मारतो. प्रियांका ॲज अ टेस्टर आणि मी ॲज अ डेव्हलपर. तर कसे वातावरण प्रियांका तुमच्या ऑफिसमध्ये? चिल आहे, आम्ही कोणी एवढं टेन्शन नाही घेत. आमच्या ऑफिसमध्ये चहाला गेलं, लंचला गेलं तर तेच टॉपिक, AI मुळे असं होईल तसं होईल, हे शिकायला लागेल काय, कारण गोष्टी स्टेबलच नाहीयेत. चिल्ले आम्ही सगळे म्हणतोय बघा, जॉब रिस्क मध्ये येतं, सगळ्यांच्याच रिस्क मध्ये. आणि कोण कोणाचं काय सहानुभूती द्यायची आपण एकमेकांना. अरे तुम्हाला जॉब गेला तुमचा तर तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट असतो, आमची प्रॉडक्ट बेस आहे. आमचा जॉब गेला तर आम्ही डायरेक्ट कंपनीच्या बाहेर. एवढा डिफरन्स आहे सर्व्हिस बेस आणि प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये. प्रियांकाची सर्व्हिस बेस आहे, मग त्यांच्याकडे वेगवेगळे क्लायंट असतात. हा पण ठीक आहे, एक क्लायंटने नाही घेतलं, दुसरा क्लायंट ठीक आहे, नाहीच घेतलं तर बेंचवर असलं थोडं टेन्शन. बेंचवर असल्यावर तेवढा पिरियड तरी मिळतो तुम्हाला 2 महिने अभ्यास करायला. आणि मग किती अभ्यास केला तरी ते जे आपण अभ्यास करतो ते कधीच घेत नाही ते समोरचे. आणि AIचं वगैरे तुम्ही म्हटलं ना की आता बघितलं असेल किती कंपनीजने AI रिजेक्ट पण केले की. हा ते पण आहे बाबा, की बाबा काही लोकांना परवडत पण नाही. AI पण एवढं महाग आहे त्याची मॉडेल, आणि ते ना असं 100% एक्युरेट नाहीये. ह्युमन इन्व्हेन्शन येणारच आहे. ते कसं आहे, तुम्ही जास्त महागातलं मॉडेल यूज केलं ना, तो कोड तुम्हाला जो पाहिजे तो नाही देत, तो खूप एक्स्ट्राचा कोड देतो. आणि ते समजून घ्यायलाच ते आता आमच्या ऑफिसमध्ये काही टोकन दिलेले आहेत, एवढे टोकन तुम्ही वापरा, म्हणजे AIचा यूज करून. सबस्क्रिप्शन बेस्ड असतं ना, महिन्याला तुम्ही एवढे पैसे खर्च करता. समजा 400 रुपयाचं रिचार्ज. आपल्या ChatGPT ला कसं आहे, ChatGPT प्लस घ्यायचा असेल तर काहीतरी 300-400 रुपये. पण GitHub Copilot मुळे यूज खूप होतं बरं का, असं नाही की नाहीये. खूप लोक आहे ना आता थोडं विचार करणं कमी केलंय आणि त्याच्यावर डिपेंडन्सी झाली. पण हे बरोबर आहे की आपण प्रश्न विचारला ना तो रिसेंट वाला पिक करतो. तो असं टॉपवर जे आपण विचारले त्याच्या रिलेटेड विचारलं तो लगेच पिक नाही करत, आणि ना इनअॅक्युरेट आन्सर येतात, आणि मग त्याच्यात आपण अडकत जातो. आपण रिअलाइज नाही करत की तो वरचा त्याने पिक केला नाहीये, आणि त्याच्यातच तो अडकून टाकतो आपल्याला. मग त्याच्यापेक्षा आपल्याला जर आपण स्वतः केलेलं ऑलवेज बेटर. बरोबर आहे, कारण तो जो आन्सर देतो ना ते समजून घ्यायलाच आपल्याला परत सर्च करावं लागतं. 1-2 दिवस जातात. त्याच्यामुळे टोकन आम्हाला ते संपत आले, लोकांचे संपले पण टोकन. परत मग महिनाभर वेट करावं लागतं दुसरे टोकन रिन्यू व्हायला असे. कारण कोड वगैरे समजत नाही तर लोक यूज करतात, नाही समजून सांगा मला असे. असं कोणतंच गोष्ट नाहीये जी ह्युमनला रिप्लेस करू शकते. रिप्लेस नाही करू शकत, पण जॉब कट होईल, कट डाऊन. मे बी जॉब इन्क्रीज होऊ शकते. तसं पण होईल बरं का, सांगता येत नाही काय. आपण म्हणतो जॉब जाईल. आता फ्रेशर लोकांसाठीच बघ किती अवघड झाले. अल्टरनेटिव्ह येईलच काही ना काही, पण आता गोष्टी खूप अनस्टेबल आहेत. कारण आपण जेवढे ITचे मित्र आहेत ना त्यांच्यासोबत बोलताना, आम्ही चहाला गेलो, लंचला गेलो ना, तिथं तर बोलतोच. पण समजा आउट ऑफ कंपनी तुम्ही दुसरे ITचे मित्र असेल त्यांच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला ना, काय नाही यार माझा प्रोजेक्ट जाणार आहे, असेच म्हणतात सगळे. तर विवान आहे आजारी, त्याला सकाळी दवाखान्यातून घेऊन जाऊन दाखवून आणले आम्ही. संडे होता, मॅडम कसं काय संडेला आल्या माहित नाही. आमचं नशीब चांगलं होतं. काय नाही, तुला उलटी होती आणि ताप येतोय. ताप ठीक आहे, उलटी म्हणजे
जेवण झालं की तो उलटी करतोय, असा विषय. कुछ भी नहीं खा रहे हैं. खायलाच नाही म्हणतोय गडी, त्यामुळं कसं आहे दूधच पितोय नुसतं. आता येताना आम्ही उलटीचं औषध देऊन आलो 15 मिनिटांनी. त्याला आता आई काहीतरी खाऊ घालेल किंवा दूध पाजेल, लेट सी. मस्तपैकी पाऊस पडून गेला मित्रांनो, बघा समोर गाळ तयार झालाय, गाळ. गाईज पाऊस पडून गेलाय मस्तपैकी. म्हणलं गरमागरम वडापाव खाऊ आता. यार सगळं सांडते गाडी, हॉट नाहीये. तो काढतच होता. अच्छा, म्हणलं एवढा वेळ नाही म्हणा. एवढं हॉट म्हणजे एवढं ठीक आहे खायला. पावसाळ्यात वडापाव आणि भजी खायची मजाच वेगळी. कसा आहे वडापाव? छान आहे. किती रुपयाला आहे? छोटा आहे. 15 रुपयाला, 8 रुपयाला होता. ह्याच्या वडापावला टेस्ट असते. आहे टेस्टी. हे बघा विवान आता झोपेतून उठलाय बर का, आणि नीट झालाय तो. सांगायचं असतं आधी. त्याला खायला आम्ही आणली संत्री. संत्री खायची. हे बघ हे बघ, आई काय खातीये, आई काय खाती तिकडे. हे बघ आई संत्री देते बरं का, तुला खायचं ना. हे घे. खातो खातो. बाबू अब तुला खायला रोज एक खायचं ठेव. कोणी खाऊ नका, पप्पा मम्मा खाऊ नका म्हणजे खाऊ. छान आहे ना. हा येतो ना मी येतो. चल येतो मी. कटिंग करायला चाललोय. विवान थोडासा नीट झालाय त्यामुळे आता कसा कॉपरेट करतोय ते तुम्ही बघा. बिफोर लुक बघून घे कसा आहे आणि आफ्टर लुक कसा आहे. नकट केस खूपच वाढलेले आहेत त्याचे, त्यामुळे आम्ही आता कटिंग करणार आहे. हे बघा अशी कटिंग केली विवांची मस्त पैकी, पण लय त्रास दिला त्याने. काय रे टकलू मामा, आंघोळ करायची ना आता. बाथरूम मध्ये जा बरं का, मी आलो. आता आहे ना आम्हाला आज एक रेसिपी बनवायची. तिथं दिसत असेल तुम्हाला हंडी. तर एकदा ना आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती, ती त्याच्यात आली होती. बरेच दिवसापासून आईने एक रेसिपी बघितलेली आहे. बरोबर ना. बघा म्हणलं बनवून आता येते का नाही. हा सगळं केलंय, सगळं साहित्य घेतलंय. साहित्य आता सांगेल आई, पण चंपारण हंडी असतो तो प्रकार. आता म्हणलं आपल्याला जमते का बघू. काय काय घेतलं आता आई सांगेल इथं. चिकन अर्धा किलो आणले. हा हे घरचा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, दाणा पावडर आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, बिर्याणी मसाला आहे, चिकन मसाला आहे, हे टोमॅटो कांदा आहे, अख्खा लसूण टाकायचा आहे. या डायरेक्ट गॅसवर ठेवायचं, तेल टाकायचं, सगळं द्यायचं टाकून. सगळ्यात सोपी रेसिपी आहे, फक्त टाइम टेकिंग आहे. अर्धा तास 1 तास. नाही मीठ हा नाही, हे मसाल्यासोबतच टाक. आईची रेसिपी मला बस करते. बस जास्त नको, कमी पडलं तर चालेल. आणि विशेष म्हणजे याच्यात एक थेंब पण आम्ही पाणी नाही वापरणार. बघू आता येते का काय आम्हाला. आता जमली तर आम्ही प्रत्येक वेळेस करू. हा पीठ ते हमळ थोडंसं, मग हे तापता येतील तोपर्यंत. कणिक लावायचं याला साईडला, म्हणजे असं त्याचं झाकण लावता येईल. तेल बघा मस्तपैकी गरम झालेलं आहे इथं हंडीमध्ये. कणिक मळती आई, कारण ती साईडला लावायचं, हवा नाही गेली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तेल तापले, कांदा टाकणार आहे आई. कांदा टाकलेला आहे. अर्धा किलो चिकन बसेल का सगळं याच्यात. नाही टाक, शिजेल तो.
चिकन मसाला 2 लसूण डायरेक्ट अख्खे टाकलेत आम्ही आणि आता चिकन टाकणार आहे आई. चिकन तू म्हणली जागा राहील तिथं. त्याला पकडायचं कसं पण आता सावकाश. ते फुटेल भांड. नाही कुठं भांडत मातीचं आहे ते का दुसरं काय ते सावकाश कर. भांडं नाही कुठं. हे बघा असं झालंय. आता ठेवायचे गॅसवर स्लो फ्लेम. मधलं असतं झाकण ठेवले आणि त्याच्यावर साईडने काय करायचं, थोडं बाहेरच्या साईडनेच लाव. हां येस, इट्स लाईक दॅट ओनली. आता मित्रांनो वाजलेले आहेत 6:30. 7 वाजता बघतो आम्ही किती शिजले कसं झाले. किती अर्धा तास झाला. 7 वाजलेत गाईच. बघूयात शिजले का. नंतर नाही बघायचं. चमच्याने फक्त जाते का ते बघ. शिजलं असेल ना. बघ पाणी सुटले बघ. मम्मी म्हणलं होतं ना पाणी नाही टाकायचं. होऊन देते. हो दे. आणि विवान पण बसलाय. चिकन खायचं तुला? खायचं? गरम आहे ना. बघा आता चिकन आई ओपन करणार आहे. तुला खायचं चिकन? हे बघ हे बघ. उहू, रस्सा आटला वाटते सगळा. सुक्का झाले चिकन सुक्का. कसं झाले बघूयात आता. चल साक्षी, मी आणि साक्षी दोघांचे चिकन खायला फक्त. तुला खायचं ना रे? चिकन खायचे. चिकन खायचे तुला? काय चिकन? चल इथं बस. काय झालं? हा लावू लावतो मी. ये इकडे तू. आता ऋतूपालट म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळ्यात आपण आता चाललो तर हा ऋतूपालट बघायला मी आली खरं तर. आणि इथे बाहेर छान आहे, कोवळवून बसवलंय. मस्त चालेल. 4 महिने हे कोवळवून नसणार आहे. काय काय आप्पा पप्पा म्हण. पप्पा पप्पा. काल काय झालं होतं? काल कढी पातळ कोणाची झाली होती? कढी पातळ कढी पातळ कढी कढी. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. सी यू. If I'm going with you, I know we'll get to the other side. See